बातमी आता येते रंगशारदा सभागृहातून। इथं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि पालिका कर्मचारी यांच्यात अनधिकृत बॅनर हटवण्यावरून वाद झालेला आहे। मुंबईच्या बांद्रे इथं रंगशारदा सभागृह आहे आणि इथं संभाजी ब्रिगेडचा पक्ष स्थापनेचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या वेळेस ही वादावादी सुरू झालेली आहे। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनश्री, काय नेमकं कारण आहे या वादाचं आणि आता परिस्थिती काय आहे? मयुरेश, आज संभाजी ब्रिगेडचा रंगशारदा इथे कार्यक्रम आहे। कार्यक्रम 2 वाजता सुरू होतो आणि कार्यक्रमापूर्वी संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते हे बॅनर्स लावत होते। अर्थात हे बॅनर हे अनधिकृत होते। रंगशारदाच्या आजूबाजूच्या परिसरात कुठेही रस्त्यावर अशा प्रकारचे बॅनर लावायला परवानगी नाहीये। त्यामुळे पालिकेचे कर्मचारी हे बॅनर तर ते हटवताना त्यांना या कर्मचाऱ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी अडथळा निर्माण केला। शेवटी पोलीस घेऊन हे बॅनर आता हटवले जात आहेत। मात्र या दरम्यान जी बाचाबाची झाली त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्या कारणाने आता पालिकेचे कर्मचारी हे बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्याच्या तयारीत आहेत। मयुरेश, धन्यवाद मनश्री, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्याच्यामुळे हा वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे संभाजी ब्रिगेड आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमधला, जे अनधिकृत बॅनर्स हटवत होते।